नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची जी KYC चालू झालेली आहे, पण भरपूर लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक नाही आहे, त्यामुळे त्यांना OTP येण्यास प्रॉब्लेम होत आहे आणि अशा केसमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी त्यांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून सुद्धा घेतलेलं आहे, पण त्यांना समजत नाही आहे की त्यांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक झालेला आहे किंवा नाही। त्या रिलेटेड भरपूर कमेंट आपल्या व्हिडिओवरती येत आहेत की सर, आमच्या आधार कार्डशी आम्ही मोबाईल नंबर लिंक केलेला आहे, पण आम्हाला चेक करायचं आहे की आमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही, हे त्यांना चेक करायचं आहे। अशा प्रकारच्या कमेंट आपल्या व्हिडिओवरती येत आहेत, त्याच्याच अनुषंगाने हा व्हिडिओ मी बनवत आहे। तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक झालेला आहे का, झाला असेल तर तो मोबाईल नंबर कोणता हे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता। त्याची प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। Googleमध्ये यायचं आहे आणि माय आधार हे टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता पहिली लिंक येणार आहे माय आधार लॉगिनची। तर सिंपली आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली आपल्याला इथे क्लोज करून घ्यायचं आहे। क्लोज केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक झालेला आहे का नाही हे पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे। अशा प्रकारचा इथे इंटरफेस दिसेल। तर इथं खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे चेक आधार व्हॅलिडिटीचं एक ऑप्शन आहे। सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे एंटर आधार नंबरच्या जागी इथे आपल्याला ज्यांच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक झालेला आहे का नाही हे पाहण्यासाठी त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे। हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा। तर मी माहिती भरून घेतोय। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आधार नंबर आणि हा कॅप्चासुद्धा टाकलेला आहे। आता सिंपली प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करतोय। आता प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय आधार व्हेरिफिकेशन कंप्लीटेड दाखवत आहे आणि इथे खाली तुम्ही पाहू शकताय मोबाईल नंबरच्या पुढील साईडला तुम्ही पाहू शकताय तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक झालेला आहे त्याची शेवटचे 3 आकडे दाखवले जाणार आहेत। जर तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर या मोबाईल नंबरच्या जागेमध्ये तुम्हाला नॉट मॅप्ड असं स्टेटस दाखवलं जाईल। तर तुम्ही या पद्धतीने तुमचं आधार नंबर टाकून तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक झालेला आहे किंवा नाही, किंवा तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकणार आहात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।